चलो आमची बाई आमची बाई दिसती का? Take your seats for landing. Thank you. हाय गाईज, आम्ही पोचलेलो आहे आता अंदमान निकोबारला. तर फ्लाईट लँडिंग होती तर थोडंसं ते हळूहळू खाली जात आहे. 10 ते 15 मिनिटामध्ये आम्ही अंदमान निकोबारमध्ये असणार आहे. तुम्हाला दाखवते. गाईज, आम्ही पोचला आहे अंदमान निकोबारला. सामान तर आता बॅगा घ्यायच्या आहेत. तर खूप अशी गर्दी आहे, किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. तुम्हाला दाखवते मी. नाही ना हीच आहे. नाही आपली सफारीची वेगळी ही आपली दिसते. ते आपले उचलले भागो भागो, लवकर जायचं आहे मला. खूप असे पॉईंट करायचे राहिलेले आहेत. इथं कसं संध्याकाळी लवकर होते त्यामुळेच लवकर बंद होतं, त्यामुळे लवकर जायचं आहे. हॅलो फ्रेंड, जरा आता आम्ही हॉटेलवर पोचलेलो आहे. आता आम्ही चाललेलो आहे सेल्युलर जेल बघायला. तर खूप उशीर झालेला आहे. 4 वाजता बंद होतं, आता वाजलेले आहेत 3. त्यामुळे आम्ही एअरपोर्टवरून आल्यावर लगेच कपडे वगैरे काही चेंज केले नाही, फक्त फ्रेश होऊन लगेच निघालेलं आहे. चला मग आपण तिथलं बघू आता. ओके, लोक जेलमधून जायला बघतात आणि आता ही जेलमध्ये चाललेली आहे. तर हे आहे सेल्युलर जेल, याला म्हणतात सेल्युलर जेल. हे आहे सेल्युलर जेलचं मॉडेल, बघू शकता. हो ठीक आहे. ही आर्ट गॅलरी आहे. इथं सगळं इंग्रज कसे अन्याय करत होते, कुठल्या वेळेला कुठली घटना घडली याची सगळी इन्फॉर्मेशन आहे. इंग्रजांनी केलेले अनागरिक अत्याचार आणि त्यांचं गव्हर्नन्स कसं होतं, कसं ऑपरेट केलं जायचं, कसं ॲडमिन त्यांचं ऑपरेट करायचं, सगळं सिस्टीम त्यात सगळं इथे दिलेलं आहे. आपल्या फ्रीडम फायटर्सनी काय काय सहन केलं ते सगळं इथे माहिती दिलेली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी खूप मोठं काम केलं. आझाद हिंद सेनेची स्थापना केली. काय करेंगे. सेल्फी आपला घ्या चेहरा, मग नाही. तुम्ही याच्या आधी आले की इथं कधी? इथं कधी आलेलं नाहीये, पण खूप वाचलेलं आहे. हा का, तुम्हाला माहिती आहे का ह्याच्याबद्दल? सांगा की जरा. मग इथं काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची. जे फ्रीडम फायटर होते, ज्यांच्यात लिडरशिप क्वालिटी होती,
हा. अशा लोकांना मेनलँड पासून 2-2.5 हजार किलोमीटर लांब, जेणेकरून इथं त्यांना कोणी वाचवायला येऊ शकत नाही किंवा काय नाही, ते बंद करू शकत नाही, म्हणून हे जेल बनवलं होतं खास इंग्रजांनी. एका छोट्याशा खोल्यांमध्ये ना इथं फ्रीडम फायटर्सला ठेवलं जायचं, कैद्यांना ठेवलं जायचं. त्यांच्याकडून खूप सारी कामं करून घेतली जायची आणि त्यांना अन्न वगैरे पुरेसं दिलं जायचं. त्याच ज्या रूम मध्ये त्यांना ठेवलं जायचं तिथंच अन्न, तिथंच त्यांनी बाकीच्या सगळ्या ज्या क्रिया असतात ना त्या करायच्या, असं हे होतं. तर इथं वीर सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर आहेत ना, ते सुद्धा खूप वर्ष होते, म्हणूनच इथलं जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला सावरकरांचं नाव दिलेलं आहे, वीर सावरकर इंटरनॅशनल एअरपोर्ट. सावरकरांनी इथंच एक कविता लिहिली होती जी आपल्याला शाळेमध्ये होती. नेमच सीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळ. छान, तुम्हाला सगळं माहिती आहे बाबा. त्रिशा कुठे गेली? त्रिशा आज गेली होती. तर ही आहे सावरकरांची खोली. त्या छोट्याशा खोलीमध्येच त्यांना अन्न दिलं जायचं. इथं सूर्यप्रकाश सुद्धा येत नव्हता आणि इथंच त्यांना शी केले जायचे, इथंच सगळं घाण काढले जायचे. अशा प्रकारचे अनन्वित अत्याचार इंग्रजांनी केलेले आहेत.